अवघ्या 85 रुपयात घेतलेल्या घराच्या इंटेरियरवर तिने खर्च केले 3 कोटी रुपये। अबब, चला तर पाहूयात आजच्या या व्हिडिओद्वारे काय असेल हे एवढं खर्च करण्यामागचा उद्देश। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। नवं घर खरेदी करायचा मुद्दा जेव्हा जेव्हा चर्चेत येतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट असते ती म्हणजे आर्थिक जुळवाजुळवीची। पैशांची व्यवस्था करत आपल्याला अपेक्षित असणारं घर शोधण्यासाठी मग धावपळ सुरू होते। पण एका महिलेने सोशल मीडियावर शेअर केलेला तिचा अनुभव वाचता तिच्यासाठी या गोष्टी अधिक सोप्या असल्याचं लक्षात आलं। कारण तिनं अवघ्या 85 ते 90 रुपयांना एक घर विकत घेतलं आणि त्यानंतर या घराच्या इंटेरियरसाठी तिनं कोट्यवधींचा खर्च केला। शिकागोमधील आर्थिक सल्लागार मेरेडिथ टॅबोन नावाच्या महिलेनं इटलीच्या सॅम्बुका डी सिलिसिया इथे एक घर खरेदी केलं होतं। घराची अवस्था न पाहताच हा व्यवहार अवघ्या $1.5 म्हणजे साधारण 85 ते 90 रुपयांना झाला। 2019 मध्ये इटलीमध्ये अशा काही निर्मनुष्य घरांचा लिलाव करत विक्री करण्यात आली। टॅबोन यांची पाळंमुळेही याच गावाशी जोडली गेल्यामुळे त्यांनी इथं 17व्या शतकातील हे घर खरेदी केलं, जिथं पाणी आणि वीज पुरवठाही नव्हता। जवळपास 4 वर्षांनंतर जेव्हा त्यांनी या घराचं काम केलं तेव्हा हा कायापालट पाहून सारेच घाबरले। इटलीमधील या घरासाठी त्यांनी तब्बल $4,46,000 म्हणजे 3,80,00,000 इतका खर्च केला। या लिलावामध्ये सहभागी झाल्या क्षणापासून 44 वर्षीय मेरेडिथ टॅबोन यांनी लिलावात ते जिंकेपर्यंत मोठी प्रतीक्षा केली। हे घर त्यांच्यासाठी अतिशय खास होतं कारण इथंच त्यांचे पणजोबा वास्तव्यास होते। 1908 मध्ये अमेरिकेत स्थायिक होण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाचं याच घरात वास्तव्य होतं।